संतोष देशमुख हत्येची आरोपी सुदर्शन घुलेची कबुली. खंडणी वसुलीत अडथळा आणल्यानं केला खून. प्रतीक घुलेला वाढदिवशीच मारहाण केल्याच्या रागातून रचला कट. देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं. सुरेश धस यांचं नाव न घेता मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप. धागेदोरे मुंडेंपर्यंत जातात म्हणून कराडऐवजी घुले म्होरक्या का? दमानी यांचा हल्लाबोल. दोन्ही शिवसेनेत नावावरून जुंपली. शिंदेंच्या सेनेचा उद्धव ठाकरेंकडून एसनशी असा उल्लेख करत गद्दार असल्याचा टोला, तर ठाकरे जनमताचा अपमान करत असल्याचं सांगत शिंदेंच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपची सौगाते सत्ता, सौगाते मोदी किटवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर हिंदुत्वावरूनही फटकारलं. तर ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे आधारस्तंभ, भाजपचा पलटवा. माझ्यासोबत आरोपींची नार्को टेस्ट करा, दिशाच्या वडिलांचं आव्हान. तर दिशाचा शवविच्छेदन अहवाल खोटा असल्याचा सालियन यांच्या वकिलांचा दावा. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेचे पोलिसांवर गंभीर आरोप. पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली. पीडितेची राज्य सचिवांकडे पत्राद्वारे तक्रार. कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ, पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे शिवसैनिक गप्प असल्याची ही माहिती. छत्रपती शिवरायांसोबत वाघ्या कुत्रा होता की नाही हा वाद करणं आता गैरलागू. होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकरांची भूमिका. तर वाघ्याची समाधी हा भावनिक मुद्दा, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर. मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो. बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही हे आता सगळ्यांना कळतंय. उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला, तर तो अधिकृत बॅनर नसल्याचं मनसेचं स्पष्टीकरण. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान पंतप्रधानांकडे करणार नितेश राणेंची तक्रार. राणेंच्या भडक वक्तव्याच्या आयोगाकडे अनेक तक्रारी. मोदींच्या नागपूर दौऱ्यात प्रत्यक्ष भेटून करणार तक्रार. ओला उबरच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या पुढाकारात लवकरच सहकारी टॅक्सी योजना. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहांची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.